इतिहास अनेकदा जिंकणाऱ्यांच्या बाजूने लिहिला जातो, पण काही ठिकाणी इतिहास दबलेल्या लोकांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेला असतो. आणि आज आपण अशाच एका इतिहासाबद्दल बोलणार आहोत, भीमा कोरेगाव. नमस्कार, मी अमृता आणि तुम्ही पाहत आहात महासंगर न्यूज. पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावरती वसलेलं गाव केवळ नकाशावरील एक ठिकाण नसून जातीय अन्यायाविरुद्धचा संघर्ष, स्वाभिमानाचं प्रतीक आणि दलित इतिहासाचा हा जिवंत पुरावा आहे. 18व्या शतकात पेशवाईच्या काळात महार समाजाला गावाबाहेर राहायला लागायचं. गळ्यात मडकी, कमरेला झाडू आणि सावली पडली तर शिक्षा. हे केवळ सामाजिक अन्याय नव्हते, तर ही होती मानवी अस्तित्व नाकारणारी व्यवस्था. 1817 ते 1818 दरम्यान तिसरं इंग्रज मराठा युद्ध सुरू होतं. पेशवा बाजीराव दुसरा ब्रिटिशांविरोधात युद्ध करत असताना त्याने आपलं सैन्य कोरेगाव परिसरात पाठवलं. ब्रिटिश सैन्य होतं फक्त 800 सैनिकांचं आणि पेशव्यांचं सैन्य होतं 20 ते 28 हजार सैनिकांचं. शस्त्र, घोडदळ सगळं पेशव्यांच्या बाजूने. पण इतिहास इथे वळण घेतो, कारण ब्रिटिश सैन्यातील बहुसंख्य सैनिक हे महार समाजातील होते, ज्यांना पेशवाईत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. आणि त्याच सैनिकांनी 12 तास पेशव्यांचं सैन्य रोखून धरलं. अखेर पेशव्यांचं सैन्य माघारी फिरलं. हा विजय केवळ सैनिकी नव्हता, तर तो होता मानसिक गुलामगिरीवरचा विजय. 1822 साली भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ उभारण्यात आला आणि या स्तंभावरती 22 महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत. ही नावं शस्त्रांपेक्षाही मोठी आहेत, कारण हीच नावं सांगतात की दबलेले देखील लढू शकतात आणि फक्त लढणार नाही तर लढाई जिंकू सुद्धा शकतात. 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला येतात. ते विजय स्तंभाला अभिवादन करतात आणि या इतिहासाला नवा अर्थ देतात. यानंतर भीमा कोरेगाव दलित चळवळीचं प्रेरणास्थान बनतं. हा इतिहास फक्त भूतकाळ राहत नाही, तर तो भविष्यासाठी एक शस्त्र देखील बनतो. दरवर्षी 1 जानेवारी रोजी लाखो अनुयायी भीमा कोरेगाव येथे येतात. हा दिवस फक्त उत्सव आणि विजय मिरवणुकीचा नाहीये, तर हा आहे आत्मसन्मानाचा दिवस आणि अन्याय न झेलण्याची शपथ. 2018 साली युद्धाच्या 200 वर्ष पूर्ती निमित्त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम झाले, पण त्यानंतर दगडफेक, हिंसाचार, अटक सत्र आणि देशभर चर्चा. आणि यातूनच एक गोष्ट स्पष्ट होते की भीमा कोरेगाव हा फक्त इतिहास नाहीये, तो आजही जिवंत संघर्ष आहे. परंतु वादाचा खरा मुद्दा काय आहे? काही लोक म्हणतात हे इंग्रजांचं स्मारक आहे, पण प्रश्न असा आहे की इंग्रज सैनिक कुणासाठी लढले आणि महार सैनिक कशासाठी लढले? आजचा भीमा कोरेगाव म्हणजेच दलित अस्मितेचा कणा, आंबेडकरी विचारांची प्रेरणा आणि समतेसाठीचा लढा आहे. इथे येणारी माणसं फक्त इतिहास पाहायला येत नाहीत, तर ही माणसं स्वतःचं अस्तित्व शोधायला येतात. भीमा कोरेगाव हा फक्त एक दिवस नाही, तर तो एक विचार आहे. तो सांगतो की जर अन्याय होत असेल तर संघर्ष अटळ आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. याचबरोबर अशाच अपडेट्ससाठी आणि अशाच बातम्यांसाठी महासंगर न्यूजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.